गुड मॉर्निंग फ्रेंड्स, शुभदास ब्लॉगमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे. कसे आहेत सगळेजण मस्त आणि स्वस्तच असताल. स्वस्त राहा, मस्त आणि मजेत राहा. चला आता सकाळचे 8 वाजलेलेत. आज आहे मंगळवार. तर माझी सगळी आवरावर चालू बघा. सासूबाई आत्ता उठलेल्या आहेत. माझं आता आवरणं झाले, देवपूजासाठी सगळं झाले. सासूबाई आत्ता उठल्यामुळे मला आता हॉल आवरायचं आहे आणि त्या उठल्याशिवाय ना बाकीचंच आवरणं होतच नाही. सासूबाईंची बघा पोती वाचायची पद्धत, हातात पोती आणि झोपलेले असतात. आत्ता उठलेत बघा ते. आंघोळ झाली त्यांची आणि पोती वाचायला बसवलं तर झोपतात, हातात पोती घेऊन झोपलेले असतात, डोळे मिटवून. ते बघा पोती वाचायची कशी पद्धत आहे आमची. हे बघा मी इकडं रवा भाजते. सासूबाईंची आंघोळ झाली, सासूबाईंना आंघोळ घातली आणि पोथी वाचायला लागलेत. म्हटलं चला आता त्यांच्यापुरतं नाश्ता बनवूया. आता काय होतं, सासूबाईंना पातळ असं मऊ असं द्यावं लागतं नाश्त्याला, जेवायला. गिळायचा प्रॉब्लेम, त्या सगळं सांडासांडी पण होती आणि व्यवस्थित खाल्लं जात नाही, दात नाही. तर आता पहिला खात होत्या, पण आता हे 4-5 दिवसामध्येच नाही का त्यांना असं कुस्करून ते द्यावं लागलं. तर म्हटलं आता हे काय करतं, मी गुळाचं ना शिरा करते. म्हणजे माहेरी आमच्याकडे सांजा म्हणत होते. आता तुमच्याकडे काय म्हणतात ते कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा मैत्रिणींनो. तर बघा गुळाचा शिरा हा करते मी आता. असं आता ह्याच्यामध्ये तूप टाकायचे. तूप टाकून चांगलं रवा भाजून घेते. हे पहा इकडं मस्त असा शिरा, हे रवा भाजून घेतलेला आहे. तर गूळ घेते आणि वेलदोडे पावडर, वेलची पावडर. हे पहा इथं कोमट गरम पाणी करून घेतलेलं आहे चांगलं. आता यानंतर गूळ किसून याच्यामध्ये टाकणार आहे. वेलची पावडर ही नंतर टाकते. याला काय म्हणतात, रव्याची लापसी पण म्हणू शकतो आपण. हे बघा वेलची पावडर आणि गूळ पण टाकलेला आहे. हे बघा अशा प्रकारे मस्तपैकी मऊ अशी सुटशी लापसी, गुळाचा शिरा म्हटलं तर चालेल असं बनवलेलं आहे. तर ह्याच्यामध्ये ना दूध पण तुम्ही घालून खाऊ शकता. अजून थोडंसं गूळ किसून टाकलं, कारण कसं असं मला गोड फार आवडतं, गोडसर. सासूबाईंना ना माहितीही नाही की आज हे मुंबईला गेलेले आहेत. सासूबाई झोपलेल्या होत्या आणि उठल्या तरी विचारले नाहीत की हे कुठे गेलेत. हे बघा अशा प्रकारे ह्याच्यामध्ये मी दूध आणि तूप पण टाकलेलं आहे. चला सासूबाईंना देते आता खायला. हे घ्या, चला खायला घ्या. गरम आहे, खाली ताटली देऊ का, थांबा. हे पहा सासूबाईंचं चालला नाश्ता. चांगलं झालं का, गोड झालं, गोड झालं का, गोड झालं ना, खा. हे बघा सगळी कामं आवरलेत, तुम्ही बघू शकता. झाडू पोछा सगळं आवरलेलं आहे. सासूबाईंचा नाश्ता झालेला आहे, गोळी दिली आहे बीपीची, सगळं आवरलेलं आहे. तर आता लाईट एक्स्ट्राची बंद आहे. नीट झोपा, नीट झोपा. सासूबाई ना बेड असं घोड्यावर आपण कसं चढतो ना तसं चढतात बघा. किती सांगते, घोड्यावर चढल्यासारखं चढू नका. आता ऐकत नाहीत, काय करावं. चला आता माझाच नाश्ता आज काय म्हणजे सासूबाईंपुरतं बनवलं आहे मी नाश्ता. त्यांच्यासाठी भाकरी बनवली आहे. तर त्यांना भाजी नाही त्यांना काय करते, मिक्सरमध्ये थोड्या वेळाने भाकरी बारीक करते. दूध किंवा ताकामध्ये बारीक भाकरी कुस्करून काला करून देता येईल त्यांना.
म्हणजे चावायचाही प्रॉब्लेम नाही, खायचाही प्रॉब्लेम नाही, सांडायचा प्रॉब्लेम नाही, म्हणजे पोटातच सगळं जाईल. काय होतं, निम्मं खाली आणि निम्मं पोटात असं होतं. मग चला हे आमचं आपलं काय रडगाणं चालूच राहणार आहे दिवसभर. आणि आज बघा हे गावाला गेल्यामुळे ना विरांशकडे सकाळी मी चक्कर मारत असते, 8:30 वाजता जात असते, थोडं आवरू लागत असते स्कूलसाठी त्याचं. पण आज नाही गेले, काल गेली होती. आता त्याचं डॅडू नसल्यामुळे मला 15 दिवस थोडंसं लक्ष द्यावं लागेल सकाळी. नाहीतर विनायक असला ना की तो कामावर जाता जाता सोडतो, आवरू लागतो. म्हणजे मेन म्हणजे त्यात रसिकाला एकटीलाच ताप होतो सकाळी, ताण सगळा. आणि लहान मुलं किती हट्टी, आमचा विरांश भयंकर हट्टी, तुम्ही बघतच असाल माझ्या ब्लॉगमध्ये, व्हिडिओजमध्ये. तो खूप हट्टी आहे, चपळ आहे, एक ठिकाणी स्थिर बसत नाही. चला असो, आता मी ना बाकीचं आवरते. मावशी आल्या की मग मी रसिकाकडे जाते. हे पहा, रसिकाकडे मगाशीच आले रसिका, आणि मावशी होत्या म्हणून मी म्हणलं चला व्हिडिओ थोड्या वेळाने काढूया त्यांच्यासमोर, नको. आणि त्याची झाडू पोछा चालू होता. आता म्हणलं भांडे आवरले, कपडे वाट टाकले, तर कपड्यांच्या घड्या घालायच्या. तर इकडे बघा रसिकाने बारीक साबुदाणा भिजवून ठेवलेला आहे विरांसाठी. विरांश स्कूलमधनं आलं की त्याला खिचडी करूया. या दिवसात काय होतं, उन्हाळ्यात ना जेवण जात नाही, त्याच्यामुळे काही वेगळं खा असं वाटतं. आणि मी इकडे शेंगादाणे भाजून ठेवलेले आहेत. त्याचं म्हणलं आता कूट बनवून ठेवते. सगळी पूर्वतयारी केली म्हणजे कसं होतं, पटदिशी आले की करता येईल मला. विरांश आले ना. आज रसिकाकडे भेंडीची भाजी बनवलेली आहे. तर चला मी आता काय करते, शेंगादाण्याचं कूट करून घेते, शेंगाचा कूट, जेणेकरून विरांश आला की पटदिशी खिचडी करता येईल. आणि आले की काय होतं, तो दमून येतो. उन्हाचं ऊन खूप असतं ना आता, आईने उन्हाचं दीड वाजता स्कूल सुटते. आणि घरी येईपर्यंत बघा 5-10 मिनटं तर लागतातच. आले की मग कंटाळलेला असतो तो, त्याच्यामुळे सगळे तयार असतं म्हणजे बरं असतं. पण दिवशी त्याला बनवता येईल, खिचडी करून खायला घालता येईल. तर चला शेंगदाण्याचं कूट बनवते. हे पहा, इकडे मी ना शेपूची भाजी बनवते आहे. मला ना शेपूची भाजी नुसती परतलेली आवडती, लसूण हिरवी मिरची भरपूर घातलेली, त्यात शेंगदाण्याचा कूट नसतं तरी चालतो, नुसतं मीठ, हिरवी मिरची आणि लसूण असंच केलं. आणि बघा दांड्या दिसतात का तुम्हाला, हे काड्या, म्हणजे शेपूच्या काड्या. आपल्याला खायचं असेल ना चालतं. मला ना शेपू मेथी भाजी आवडती, आणि ती पण अशीच नुसती. आणि आज हे बघा तेल पण जास्त टाकलेलं नाही आहे, नॉनस्टिकचं असल्यामुळे नाही का. हे धुतलेलं असतं ना, आपण शेपू धुतलं असतं त्याचंच पाणी असतं. तर चला, आणि हे पहा इकडे मी हे पूर्वतयारी शेंगदाण्याचं कूट करून ठेवलेलं आहे. आता बटाटा पण बारीक चिरून ठेवते, जेणेकरून काय होतं माहिती का, विरांश झाला ना, विरांशला बटाटा आवडतो, खिचडीमधला बटाटा फार आवडतो. तर विरांशला बटाटा पण चिरून ठेवते, म्हणजे आले की झटपट करता येईल. बघा मी आणि विरांश खेळणार आहे. काय खेळणार आहे मी आणि विरांश आता, पडशी. हां, समोरची ट्यूब कुठली असते बाळा, वरची, याला ट्यूब म्हणतात. पडशी. आज एवढं गरम व्हायला लागलंय, घामे घूम झाले, विरांश पण घामे घूम झाले. पडशील रे विरांश. गुड मॉर्निंग फ्रेंड्स. चला इकडे बघा, आता माझा स्वयंपाक झालेला आहे, ह्यांचा टिफिन पण भरलेला आहे मिस्टरांचा. आणि आता इकडे नाश्त्याची तयारी करते मी, पोहे बनवते आहे. आणि काय झालं, विरांश सकाळी स्कूल त्याची आता 9:30लाच शाळा असते. पहिला 10ला असायची, पण आता ही 9:30ला शाळा बदलल्यामुळे ही 9:30ला शाळा असते. तर रसिका म्हणली, मम्मी तू काय सकाळी एवढी धडपड करून यायची गरज नाही, मी सगळं मॅनेज करेन, मी त्याला शाळेत सोडेन, तर तू काही येऊ नको गडबड करून. तर म्हटलं चला असू द्या. तर मग घरचं सगळं आवरलेलं आहे, झाडू पोछा झालेला आहे, सगळं झालेलं आहे. तर म्हटलं आता फक्त नाश्ता बनवूया आणि सासूबाईंना देऊया, तोपर्यंत सासूबाईंची पोथी वाचून होईल. आणि बघा इकडे पोहे भिजवलेले आहेत, मिस्टरांचे झालेले आंघोळ. तर मग पोहे बनवते आणि दोघांना पण नाश्ता देते, दोघांना नाही तिघांना मी पण घेईन. तर बघा
अशा प्रकारे आता इथे नाश्ता बनवेल. मावशी येतील, मग मावशी आल्यानंतर 11 11:30 वाजता मग मी जाईन. चला तर मित्रमैत्रिणींनो, भेटूया अशाच नवीन एका व्लॉग्समध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.